आपण सर्व कालपासून एकदा सर्व गावकऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या। आवाज आहे ना सर्व मसाजोगवासियांच्या भावना पोहोचल्या, डिपार्टमेंट पर्यंत पोहोचल्या। तर पहिली होती की एक केजला PSI पाटील आहे, तर याच्याबद्दल काही गोष्टी समजल्या, तर त्यांना निलंबित करण्यात येत आहे। नंतर तिथे PI महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, तर त्यांचा अहवाल आम्ही पाठवत आहोत 2 दिवसात। नंतर CID इन्क्वायरीची ती पण मागणी मान्य झालेली। याला विशेष सरकारी वकील नामवंत नेमण्याची ती सुद्धा मागणी आपली मान्य झालेली आहे। SIT स्थापन झाली आहे। आरोपीचं काय ते सांगा ते तुमच्या अधिकारात शासनाने केलेलं आहे, आयजी साहेबांना पण सांगितलं सांगितलेलं शासनाने। नंतर जे आरोपी आहेत त्यातले 2 आरोपी अटक आहेत, उरलेले बाकीचे आरोपी आहेत आणि 6 आरोपी ते करण्यासंबंधी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत। कोणतेही कसर बाकी राहणार नाही त्याच्यात। तपासासंबंधी माहिती यांना दिली आणि त्यांना सांगितलेलं आहे 4-5 लोक वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती 2 दिवसांनी आले, 3 दिवसांनी आले, असे आले देण्यात गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ। आरोपी कोणीही कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सोडलं जाणार नाही, पुरेपूर कारवाई होईल। अजूनही कुणाला कोणत्याही स्टेजवर काय सांगायचं असेल तर त्यांचे स्टेटमेंट घेण्यात येईल। आरोपी सोडून देऊन बाकीचं काय बाकी आम्ही आता हे व्यवस्थित सांगितलेलं काय ना आरोपी पकडत असलाच नाही तुम्ही आपल्या मागण्या मी आपण जे मागण्या त्याच्यावर काय काय केलेलं आहे मागण्या सांगू नका। आरोपी सांगा, आरोपी झालं तुमची वाट बघतो। मला एक सांगा, मनोज दादापेक्षा आपण मोठे आहेत का? मनोज दादांना ज्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर या गोष्टी सगळ्या काढल्या। मग आता मनोज दादाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग त्याच्या पुढे कोणी काय करू शकत नाही। दादानं आणि SP साहेबांना मिळून हा निर्णय घेतलाय, त्यानुसारच साहेब बोलतायत। काय बोलायचं असलं तर माझं मनोगत व्यक्त आता थोडं शांत बसा प्लीज, साहेबांना बोलू द्या फक्त। नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आरोपीची। आपल्या सर्व ज्या कायदेशीर मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यानुसार व्यवस्थित तपास होईल याची मी आपल्या ग्वाही देतो। कोणतीही कसर तपासात सोडली जाणार नाही। असं कायदेशीर सल्ला घेऊन आपण